नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत कात्रज स्वामीनारायण मंदिर आणि कात्रजचं प्राणी संग्रहालय उद्यान पाहण्यासाठी। तर आज आपण जाताना मेट्रोचा वापर करणार आहोत, कारण ट्रॅफिक खूप आहे। शनिवार रविवार असल्यामुळे ट्रॅफिक गर्दी जास्त असते। हे बघा, समोरून तुम्ही पाहू शकता मेट्रो चाललेली आहे। तर ही गाडी आता आपण सोडतोय, कारण ही गाडी शक्य नाही आहे। आपल्याला इथं वरती जाऊन इथं तिकीट काढायचं आहे हा जिन्याचा वापर करून। आता याच्या पाठीमध्ये एक दुसरी गाडी उभी आहे, या गाडीने आपण जाणार आहे। 4-4 मिनिटाचा गॅप असतो या गाडीमध्ये। तर इथून आपण वरती जाणार आहे। हे रामवाडी मेट्रो स्टेशन आहे आणि इथून डायरेक्ट स्वारगेट किंवा डायरेक्ट कात्रज मेट्रो नाही आहे। तर आपण आता इथून जिल्हा न्यायालय इथपर्यंत जाणार आहोत आणि जिल्हा न्यायालय या ठिकाणी ट्रेन चेंज करावं लागते। डायरेक्टली स्वारगेटपर्यंत इथून मेट्रो नाही आहे। चला तर मी तुम्हाला दाखवतो, तिकीट काढू आपण आणि मेट्रोचा प्रवास करूया। या ठिकाणी आपण तिकीट काढणार आहोत। तर तिकीट आपण QR कोडवरून काढूयात। लाईनला थांबायची गरज नाही, पहा आपण हा स्कॅन करू शकतो याला। मित्रांनो, मुंबई लोकलला जशी गर्दी असते ना, तशी आपल्या पुण्यातल्या मेट्रोला गर्दी होते सध्या। कारण रात्री पण मी ज्यावेळेस आलो ना, त्यावेळेस खूप गर्दी होती। आता गाडी येते थोड्याच वेळात। इथून जी गाडी आहे आपल्याला ती डायरेक्ट वनाचा आहे, म्हणजे कोथरूडची गाडी आहे ती आपल्याला सोडायची जिल्हा न्यायालय या ठिकाणी। जिल्हा न्यायालय या ठिकाणी गाडी चेंज करावी लागते। डायरेक्टली स्वारगेट किंवा कात्रज या ठिकाणून मेट्रो ट्रेन नसते। खूप सुंदर असं या ठिकाणी पुणे दिसतंय। आम्ही दाखवतो तुम्हाला। आणि जिल्हा न्यायालय या ठिकाणी आपण गेल्यानंतर मित्रांनो, तिथून जवळपास 200 फूट खोल जमिनीमध्ये आहे भुयारी मार्ग आहे, जो स्वारगेटपर्यंत आहे। पूर्ण शहराच्या नदीच्या खालीहून मेट्रो स्वारगेटपर्यंत आहे। इथे एक सुंदर मंदिर आहे पहा। हा पुण्याचा व्ह्यू आहे, मेट्रोमधून रामवाडीवरून दिसतोय। तरी वनाज आहे, डायरेक्ट कोथरूड गाडी आहे न्यायालय या ठिकाणी, कारण जिल्हा न्यायालयापर्यंतच हा मार्ग आहे जो शहराच्या वरतून आहे। नंतर आपण जास्त अजून एक जण या बाहेर, एक जण बाहेर या, एक जण बाहेर आहे अजून। ते जास्त बाहेर दाखवतो, बाहेर आहे एक जण। अहो बाहेर आहे ना एक जण, लेट होत आहे ना, लिफ्ट जाणार नाही। बरं आहे ना, तिथे गर्दी आहेच आहे। आपण इथं बसणार आहोत। हाईटला आहे पाय। स्वारगेटला उतरलं मित्रांनो, तुम्हाला दाखवतो बघा। हाईट आहे, एवढ्या खाली आहे आपण आता। आणि जी रामवाडी आपली
नगर रोडवरची मेट्रो आहे त्याच्या वरती जमिनीच्या वरती परत हाईट आहे. आता आपण जाणार आहे तिथून बाहेर. चला. आता आपण आलेलो आहे बाहेर. पहा इथं आता स्वारगेट हे स्टेशन आहे. हे बघ समोरच इथं बस डेपो. चला आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो कात्रजच्या उद्यानामध्ये. आता आपण तिकीट घेऊन या पहिलं. तर लाईन लागलेली पहिलं तिकीट परचेस करूया. दोन द्या. दोन. तिकीट वाढलेलं आहे मित्रांनो. मागच्या वेळेला त्यावेळेस फक्त 30 रुपये तिकीट होतं आणि आता परत तिकीट झालेलं आहे 40 रुपये. पण तिकीट घेतलेलं आहे. तर मित्रांनो पहा आपण आलेलो आहे कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये आणि तुम्हाला मी या ठिकाणी खास विशेष म्हणजे काही प्रत्येक जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे साप दाखवणार आहे. हे विषारी बिनविषारी असे सगळे साप असतात आणि पाहू शकता आपण तिकीट काढलेले आता एंट्री करतोय आपण. तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहायला मिळतील. तर आपण इथून एंट्री करतोय. खूप छान तुम्हाला मी सगळे विषारी बिनविषारी सगळे साप दाखवणार आहे. विषारी बिनविषारी असे सर्व प्रकारचे साप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पहिला सापाचं सेक्शन. कारण साप प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे साप या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. विषारी कोणता बिनविषारी कोणता त्याची माहिती सांगणार आहे. ते पाहू शकता सुंदर असं इथं जूचं लोगो लावलेलं आहे. काय मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला भारी भारी साप दाखवणार आहे. साप म्हणजे विशेष माझ्या आवडीचा किंग कोब्रा पण आहे मित्रांनो. इथं किंग कोब्रा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम जवळून. किंग कोब्रा पूर्ण पहा. मी मागच्या वेळी आलो त्यावेळेस तो छोट्या साईजचा होता. नवीनच आणून सोडलेला होता. तो आता खूप मोठा झालेला आहे आणि हा मोठा किंग कोब्रा मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा बांबूवरून तो वरती चढत होता आणि मध्येच थांबलेला आहे. त्याला मी थोडं जवळून तुम्हाला दाखवणार आहे झूम करून. आणि तो खातोय काहीतरी. हा पहा इथं बसलेला आहे पाहू शकता तुम्ही. हा त्याला वरती जाण्यासाठी बांबू लावलेला आहे मित्रांनो. तर तो बांबूवरती बसलाय. रस्सी पण आहे मोठी तिथे एक. काय करू शकतो त्याच्या काही सूचना लावलेल्या आहेत. सर्पदंश कसा टाळावा म्हणजे हे तुम्ही जर खेडेगावातून हा व्हिडिओ पाहत असाल या सूचनाचं तुम्ही त्याला पालन करू शकता. झोपताना तुम्ही कॉटचा किंवा बाजीचा वापर करा. अशा पद्धतीने काही सूचना आहेत. हे पहा जंगलातून जाताना जाड टोपीचा वापर करावा. जंगल से जाते समय कॅप या हॅटचा इस्तेमाल कीजिए. कारण हा जो साप आहे हा झाडावरती राहणारा साप आहे म्हणून डोक्यावरती हा तावा घेऊ शकतो. या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. जमिनीवर झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. रात्रीचा बॅटरीचा काठीचा वापर करा. कॉट बाज यूज करा. हे पहा अशा सूचना लावलेल्या आहेत. त्या सूचनाचं तुम्ही पालन करू शकता मित्रांनो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिनविषारी कोणता साप असतो आणि विषारी साप कोणता असतो. इथं जे साप आपण समोर पाहणार आहे त्याला कुणी इथं खडे मारू नका असं त्यांनी बोर्ड लावलेला आहे. माकडांना कुणी खायला देऊ नका कारण हे काय या प्राणी संग्रहालयाचे काही नियम आहेत.
इथं सर्पकुंड आहे, इथं तुम्हाला नाग जातीचे साप पाहायला मिळणार आहेत. दामन आणि नाग साप आहे. हा बिनविषारी असतो मित्रांनो. हे सर्व साप जे दिसत आहेत तुम्हाला, हे सर्व दामन जातीचे साप आहेत. ते बिनविषारी असतात आणि खूप स्पीडने पळतात. म्हणजे सर्व सापांमध्ये जास्त स्पीड या सापात असतं. ते पलीकडे एक भिंतीवर चढतोय पहा. एवढ्या वरती तो येऊ शकत नाही, अशी भिंत लावलेली आहे, कारण त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त हाईट दिलेली आहे भिंतीला. सर्पकुंड बनवलेला आहे हा. तुम्ही पाहू शकता किती बसलेले आहे तिथं. तिथे थोडीशी माहिती समोर लिहिलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो. ही माहिती तुम्ही वाचू शकता. ही आहे दामन जातीच्या सापाविषयीची माहिती. ओके, याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून ठेवू शकता किंवा तुम्ही असंही वाचू शकता. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. दामन जातीचा साप आहे, बिनविषारी आहे. याला कोणी मारू नका. याची ओळख पहा तुम्ही. हा तोंड पाहू शकता, अशी ओळख असते याची. असा चेहरा असेल, तोंड असेल, त्याचे डोळे, तोंड. तुम्ही याला नाक समजून मारू नका, कारण हा कुठलं याला विष नाही. म्हणजे साप माणसाला कुठली हानी याच्यापासून होत नाही. इथं घोणस जातीच्या सापाविषयी थोडीशी माहिती दिली आहे मित्रांनो. त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही लोकांना शेअर करू शकता. हे पहा, अतिविषारी साप आहे घोणस. लोक याला जास्तीत जास्त आजगर समजतात आणि इथंच खरा त्यांना धोका होतो. तर याला आजगर समजायची कोणी चूक करू नका. हा जास्तीत जास्त विषारी साप आहे. हे पहा, तुम्ही याला व्यवस्थित पाहू शकता. हा घोणस जातीचा साप आहे. खूप विषारी साप असतो. याचे दात खूप मोठे मोठे असतात. तर हा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून लोकांना शेअर करा. हा जर साप असे दिसला, याच्या जवळ जायचा कोणी प्रयत्न करू नका. खूप 5 सेकंदात खूप 10 ते 5 फुटापर्यंत, 7-8 फुटापर्यंत दात चावा घेऊ शकतो. खूप मोठे मोठे दात असतात त्याचे. अजगर सापाविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो आणि तो बसलेला कसा आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी. हे पहा, अजगर सापाविषयी माहिती आहे. हा पिवळसर रंगावर जाळीसारखी नक्षी असते, पिवळसर असतो. हा साप निशाचर आहे. जगातील सर्वात लांब असणारा साप आहे, जगातील सर्वात लांब. आणि हा विशेष म्हणजे बिनविषारी साप आहे. फक्त याचे दात मोठे मोठे असतात. हा जिवंत प्राण्यांना गिळतो. हा बिनविषारी असतो. याचा कुठलाही दुसरा धोका नाही आहे. आणि हा फुल साईज आहे, तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. हा पूर्ण वेटोळा जे दिसतंय ना, हा एकच अजगर आहे. मला थोडं मला झूम करायचंय, पण जवळ हा जगातील सर्वात लांब साप आहे मित्रांनो. बिनविषारी आहे, कुठलाही विष नसते याला. तुम्ही पाहू शकता. इथं त्याचं मध्ये तोंड आहे बघा. इथं तुम्हाला डोळा तोंड दाखवतो. हे पहा, त्यांनी तोंड काढलेलं आहे बाहेर. तुम्ही त्याचं तोंड पाहू शकता. काय कासव मित्रांनो, त्यांना खायला टाकलेलं आहे या ठिकाणी. ते पहा, आता जे आपण कासव पाहिलं मित्रांनो, त्याची इथं माहिती आहे. हा चांदणी कासव आहे. त्याचा असा कलर असतो आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. ही आहे धुळनागिन. दिसायला नागासारखी असते मित्रांनो, पण ही बिनविषारी असते. आणि तिथं आपण आता दामन पाहिला, तिथंच मागच्या वेळी नाग होते. आज काय त्या ठिकाणी नाग दिसलेले नाही आपल्याला. आणि किंग कोब्रा पण नाही आहे. खास आपण आलो होतो किंग कोब्रा पाहण्यासाठी. तर तुम्ही धुळनागिनचा पण स्क्रीनशॉट मी घेऊन जवळ ठेवू शकता. त्याची माहिती आहे डिटेल्समध्ये. फेवरेट साप आहे मित्रांनो या ठिकाणी. मला जो आवडतो सर्वात जास्त हा आहे तस्कर. हा खूप चावका साप आहे. म्हणजे एवढ्या स्पीडनी चावतो हा, पण हा बिनविषारी आहे. दिसायला खूप सुंदर असतो. मी तुम्हाला जवळून दाखवतो पहा. हा पहा, त्याच्या अर्ध्या अंगावरती, अर्ध्यापासून पाठीमागे लाईन असतात 2 ब्राऊन कलरच्या काळसर पट्टे आणि नंतर पुढे डॉट डॉट असतात असे. हा चावताना यस आकारात
स्वतःचा शरीराचा हे साकार करतो आणि नंतर बाईट देतो. हा मित्रांनो, हा साप आधी पाहून घ्या, कारण हा आपल्याकडे दुर्मिळ आहे. महाराष्ट्रामध्ये खूप कमी पाहायला मिळतो. पण सेम याच्यासारखाच एक गवत्या साप असतो हिरव्या रंगाचा, आणि इथं आपलं कन्फ्युजन होतं. आपण याला गवत्या समजतो. जो गवत्या असतो तो बिनविषारी असतो, आणि हा चापडा आहे हा 100% विषारी आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये हा कमी सापडतो. हिरवाच आहे, जर चेहरा तुम्ही पाहू शकता, असं तोंड असतं याचं. हा पण खूप स्पीडनी चावतो. त्याची थोडीशी माहिती इथं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. किंग कोब्रा तर आज पाहायला नाही मिळाला, पण नाग पाहायला भेटलेला आहे. हा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आढळतो मित्रांनो. बस मी याला झूम करून दाखवतो तुम्हाला. हा पहा, हा विषारी आहे, फणा काढतो. जो फण्याचा नाग आपण पाहतो ना, तो हा नाग आहे. हे पहा, इथं बसलेला आहे. खूप रागीट असतो, आणि राग आल्यानंतर हा बिलकुल हलत नाही. एका जागेवरती माणसाकडे पाहून फणा काढतो आणि इशारा करत असतो की माझ्या जवळ येऊ नका, कारण हा खूप विषारी साप आहे. घोणस, चापडा आणि नाग 3 आपण विषारी साप पाहिलेले आहेत, आणि बिनविषारी आपण पाहिलेला आहे तस्कर, आजगर आणि धूळनागिन. हे बिनविषारी साप आहेत. हा आहे नाग. आता या ठिकाणी फणा काढलेला नाही, कारण तो खूप शांत बसलेला आहे. हे तलाव आहे कात्रज प्राणी संग्रहालयामधला, आणि याच्यामध्ये जलपर्णीने गच्च भरलेला आहे. तुम्ही दिसतंय तलाव आहे, पाणी याच्या खाली. कसला दिसतोय स्पष्ट होईल ना? समोर दिसत एवढा मोठा दिसतोय. वाव, हे बघा आता चालला तो. अरे चंद्रा तिकडे अरे दादा, एक मिनिट, मला हल्लो भेटलं ना. मला हल्लो एक मिनिट दादा. आता मित्रांनो, मी मुद्दाम मंदिराच्या समोर एकदम फ्रंटला आलेलो आहे. इकडे गेटच्या बाजूला तुम्हाला पूर्ण मंदिर दिसावं म्हणून. हे स्वामी नारायण मंदिर आहे. इतकं जबरदस्त आहे मित्रांनो. कात्रजचा परिसर आहे हा. तुम्ही कुठूनही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर निश्चितच एकदा इथं व्हिजिट करा. पुण्यात जर आलात तुम्ही कात्रजला तर नक्कीच या मंदिरात येऊन दर्शन घेऊन जावा. पाठीमागचा व्ह्यूज पहा तुम्ही. हा व्ह्यू पहा, एक नंबर डोंगर आहे पाठीमागे. एकदम जबरदस्त वातावरण आहे. पाऊस खूप जबरदस्त बरसलेला आहे आत्ताच, आणि मी हा ब्लॉग थांबवला होता पावसामुळेच, आणि पाऊस आता थांबलेला आहे, आणि ब्लॉग आपल्याला बनवायला पावसाने वेळ दिलेला आहे. स्वामीनारायणाच्या मनामध्ये होतं की माझ्या नशिबामध्ये हा ब्लॉग आज आहे. तसं इथून मला एवढ्या दुरून येऊन पण मला वापस जाण्याची वेळ येणार होती मित्रांनो, आणि तुम्हाला पण हे पाहायला मिळालं. याचं खूप भाग्य आहे की मी तुम्हाला हे दाखवू शकलोय. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. या चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ मी हमेशा टाकत राहणार आहे. नवीन मंदिरं, गड, किल्ले, अशा काही ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर या मंदिरामध्ये अजून आम्ही दर्शन घेतलेलं नाही आहे. आपण दर्शनासाठी आता आतमध्ये जाणार आहोत, पण आतमध्ये कॅमेरा परमिशन नाही आहे. आतमध्ये बंदी आहे, इथून तुम्हाला कॅमेरा घेऊन जाऊ देत नाहीत. तर मी मुद्दा म्हणून हे लांबून शूट करत आहे. एकदम जबरदस्त हे मंदिर येतं पहा लांबून शूट केल्यामुळं. हे पहा, एवढ्या लांब अंतरावरती मी उभा आहे, आणि मी इथून हे झूम करून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
खूप जोराचा हवा चालू आहे. आभाळ एकदम दाटून आलेला आहे. पाऊस अजून येणार आहे मित्रांनो. हा जास्त वेळेचा ब्लॉग त्याच्यामुळे होत नाही आपला, जास्त तुम्हाला माहिती देऊ शकत नाही कारण पाऊस येणार आहे. आपला कॅमेरा, मोबाईल हे सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याकडच्या भिजतील याची भीती आहे. आतमध्ये जाऊन अजून दर्शन घ्यायचंय. तर नक्कीच तुम्ही कुठूनही जर असाल, राज्यभरातून हा व्हिडिओ पाहत असाल आणि पुण्यामध्ये जर आलात तर पुण्यामध्ये येऊन असं वापस जाऊ नका, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी या मंदिराला नक्कीच भेट द्या. मित्रांनो, हे पहा, आता आपण आलेलो आहेत वरती मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळ, म्हणजे मेन जिथून एंट्री आतमध्ये स्वामीनारायणाच्या दर्शनासाठी जातात लोक त्या ठिकाणी. मला खास तुम्हाला दाखवायचं काय माहिती आहे का, थोडंसं झूम करून दाखवतो की मंदिरावरचं जे दगडाचं कोरीव काम आहे, जी नक्षी आहे, तुम्ही झूम केल्यानंतर पहा, बारीक पहा, लक्ष देऊन पहा. हे बघा किती छोटं छोटं कोरलं आहे, किती मेहनत आणि किती ही कलाकृती सुंदर आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. वरचं कळसाच्या जवळचं कमळ एकदम तुफान कोरीव काम आहे मित्रांनो. हे मला तुम्हाला काही, हे बघा इथं जर तुम्ही पाहू शकता, हे किती सुंदर आणि छोटं छोटं कोरलेलं एक सारखं आहे. हे तुम्हाला दाखवायचं. तुम्हाला ह्या मूर्ती पाहू शकता तुम्ही. आणि विशेष म्हणजे हे जे कोरलेलं काम आहे, हे पहा, हे नक्षीकाम पहा, एकदम सुंदर, इतकं सुंदर नक्षीकाम आहे. हे पहा नक्षीकाम किती सुंदर आहे. मी तुम्हाला खांबावरचं काही नक्षीकाम दाखवणार आहे. हा जो खांब आहे माझ्यासमोर एक, तेव्हा इथं श्री गणेश मूर्ती आहे. इतकी छोटीशी आहे मित्रांनो. हे तुम्हाला कॅमेऱ्यात मोठी दिसते, एकदम छोटी, एकदम खांबाच्या खालच्या एकदम फरशीच्या जागा. हे बघा फरशी आहे स्टाईल, आणि इथं ही मूर्ती आहे एकदम छोटीशी आहे. हे पहा इथे एक श्री गणेशाची मूर्ती आहे, ही थोडीशी मोठी आहे त्याच्यापेक्षा, पण कोरीव काम पहा. त्याच्यावर जर तुम्ही हातामधलं हे पाहिलं, मोदक किंवा गळ्यातले जर त्यांच्या हार पाहिले, हे कोरीव काम दगडावरती करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. इथे एक श्री गणेशची एकदम छोटीशी मूर्ती, एकदम छोटी, झूम केली मी, तुम्ही पाहू शकता किती छोटी आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे. विशेष म्हणजे हे पहा, अशा मूर्ती पाहू शकता तुम्ही. हे पहा एकदम सुंदर असं कोरीव काम आहे. हे काम करणं सोपी गोष्ट नाही. दगडामध्ये दगड कोरलेला आहे पूर्ण, पाहू शकता तुम्ही पूर्ण. आणि विशेष म्हणजे एक प्रत्येक खांब आहे ना एक सारखा आहे. हे पहा तुम्ही, त्या मूर्ती पाहू शकता. हे अगदी नाक, डोळे, तोंड, ही कलाकृती जी आहे ना, आपण ताजमहल म्हणतो, तर ताजमहल फिक्का आहे मित्रांनो. ताजमहल 100% या कोरीव कामाच्या पुढे फिक्का आहे. तुम्ही पाहू शकता. ते दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. मला अजून इथे एक विशेष दिसलं पहा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे पहा, हे किती ह्या ज्या मूर्ती कोरल्या त्या किती सुंदर आणि किती शिवरच्या छताला आहे. हे कोरीव काम पहा मित्रांनो, पूर्ण गोल राऊंड ह्या मूर्ती आहेत. हे खूप विशेष आहे. म्हणजे हे पहा, आतमध्ये पहा स्वामी नारायणाची मूर्त. वाव, काय मनमोहक नजारा आहे मित्रांनो. ॲक्च्युली इथं बंदी आहे कॅमेऱ्याला, पण तरी मी शूट करून दाखवतो, रिस्क घेतोय. एक लाईक तर करा मित्रांनो, एक लाईक तुमचा गरजेचा आहे. हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे. पहा एवढ्या लांब आहे मी उभा, तुम्हाला आता मूर्त दिसत नसतील. मी याला झूम करतोय तेव्हा हे जवळ येते पहा.
हे पहा एवढ्या जवळ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय.